हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाइज ब्लॉग माझा फर्स्ट आहे आणि गाइज सपोर्ट करा, लाईक. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत, आता 1:45 झालेले आहेत आणि आता आम्ही मळ्यात आलेलो आहे. आणि आता मी खिरे पण लावलेले आहेत. म्हणजे व्लॉग माझा दुसरा तिसरा असेल, कारण की आमचा जो जुना फोन होता त्याच्यातले व्लॉग डिलीट झाले. असं आता मम्मी झोपलेली आहेत, इथे दिसत असेल तुम्हाला, आणि तिकडे आजी झोपलेली आहे. हे बघा, आमचं असं घर आहे. गावातलं तुम्हाला दाखवल. हे बघा, आजी इथे झोपलेली आहे. आजी, आजी आजी गार झोपली वाटतं. आणि इथं आमची गाई आहे, हंबागाय हंबागाय हंबागाय. आमची इथं गाय आहे, ढोरं. आणि इकडं आमची गाय आहे. आम्ही त्यांना बाहेरच बांधतो आणि ती खूप मारगुंडी आहे. आणि इकडं आमचा गोठा आहे. हे आमचं ते कारोड आहे ना, तुम्हाला दाखवली ना ती लाल, ती इथून दिसत नसेल तुम्हाला, झूम करून दाखवतो. थोडीशी झूमत ना इथं. इथं बाबाय हंबा लय घाबरती ती कारोड शाळेची. आणि आमचा इथं या बकरींचे पिल्लू आहे. हे 2-3 होते पण विकले ते. आणि बकऱ्या आणि गाईचं तर तुम्हाला आमचं शेत मी शेत गेल्यावर दाखवल. खिरे तोडायचे आहे आज. आणि इथे गहू वाळू घातलेले होते. आणि बाबा विहिरीजवळ गेलेले आहे वाटतं, ते लाईट गेल्यावर मोटर चालू करायला. गाईज असा व्ह्यू आहे आमच्या मळ्यात. खूप मजा येते. आणि आता आम्ही फुलं तोडतो याचे. हे बघस, म्हणजे जास्वंदीची फुलं तोडतो. अरे अरे अरे, तिथे तो मोर बसलेला आहे, तुम्हाला दाखवतो. मी तर बघितलाच नव्हता, तुम्हाला दाखवतो. माझा फ्रंट कॅमेरा ऑन आहे आणि तो मागचा कॅमेरा तुम्हाला दाखवतो. बघा गाईज, इथे मोर बसलेला आहे. अरे हे बघा, इथे मोर बसलेला आहे. म्हणून फुलं तोडता येणार का नाही, खूप भीती वाटते मला. एकदा डसला होता फुल तोडायला, तर मोळ बसलेला आहे. आपण मँगो पाहून किती मोठे झाले किती नाही. मी चप्पल घालतो. तर आपण चाललेलो आता आंबे बघाय. आंब्यात झाड जवळच आहे ते बघा, ते तिथं दिसत असेल. इथे आमचं पेरूचे झाड आहे. खूप पेरू होते, आता सुद्धा चालू आहे. तर आपण बघू, पेरू खाऊ. अरे ते छोटासा आहे एक, हे बघा, छोटासा पेरू होता. मी तो आता तोडलेला आहे. इथे पण आहे एक,
अजूक म्हणतो एवढा खाऊन घेऊ नंतर घे. आणि आंबा काल तोडला होता एक. इतका म्हणजे दबत होता आणि त्याच्या पावडर खत सुद्धा टाकलेलं नाही आंब्याला, फक्त पाण्यावर. आणि आम्ही काय बी वगैरे काही लावलं नव्हतं. एक कोई होती, ॲटोमॅटिक उगून आलं. कोईपासून उगलेलं आहे आणि मस्त आंबे लागलेले आहेत. आता मी तुम्हाला आंबे दाखवतो. हे बघा आंबे आपले, आणि खूप मोठं झाड आहे आणि घरे पण आहे. तुम्हाला दाखवलंच मी. हे असे हे पडले की मग ते असं होऊन जातं ना, बाजूला पडतात. म्हणून मी हे असं लावलेलं आहे आजीने. हे बघा किती आंबा सुंदर आहे. आणि हे काय इथं पण बघा किती आंबे आहे. आता मी मधून दाखवतो तुम्हाला. हे बघा आंबा. आणि हो गावाकडची मज्जाच खूप वेगळी असते. मस्त गार वातावरण. उन्हाळ्यात पण गार वातावरण झाला. या तुम्ही पण पेरू खा. तर गाईज मी तुम्हाला सोडायच्या वेळेस भेटतो. तोपर्यंत बाय. तरी ते माझे बाबा आलेले आहे. आणि बाबा काय करत राहिले तुम्ही? पाणी पिऊन राहिलो. गाईजला लाईक आणि सबस्क्राईब करायला लावा ना. हा करा लाईट सिस्टम. लाईक सिस्टम नाही, लाईक सबस्क्राईब. तर इथे आज झालते मोबाईलची कोथिंबीर किती द्यायची? निवडायची आहे. चलो द्यायची म्हणे 4 किलो म्हणलं दीदी मध्ये करू नका ना ग. बरं का? तर इतकं कोथिंबीर निवड चालू आहे. आता मी खिऱ्याकडे जाईन तेव्हा तो पुढे घेईन. म्हणजे मम्मी त्या तोडायला गेलेले आहे. आणि ह्या मोबाईलला चार्जिंग नव्हती, तर मोबाईल चार्जिंग लावलेला नव्हता. तर गाईज मोबाईलला चार्जिंग नाही तोपर्यंत प्लीज मी नंतर भेटतो तुम्हाला. तोपर्यंत बाय.